हे गाणं जेव्हा मी ऐकलं तर गाणं मला खूप आवडलं. तुला मराठी गाणं करावं असं का वाटतं? महाराष्ट्र में रहता हूँ एक्चुअली, देखा जाए तो मराठी गाना करना चाहिए और मराठी गाना मुझे बहुत अच्छा लगता था, सुनता था. पण खरोखर सांगू तर ट्रेन मध्ये तर मी सोपाच काढल्या मोस्टली. हे त्याला शिकवणं किंवा ते दाखवणं, लिपसिंग करायचं अशा पद्धतीने काय होतं, म्हणजे किती प्रयत्न केले तुम्ही? तर मी मास्टर झालो सर असले. तर आकाश, मला हे जाणून घ्यायचंय, गाण्याच्या मध्ये ज्या मुलीला तू प्रपोज केलंय तर ती स्टोरी पुढे कंटिन्यू होणार आहे की नाही? ते पण तर अपुरंच राहिलं. ती स्टोरी कि सब कुछ ठीक चल रहा था, जो अपना ड्रोन मैन था. नमस्कार मित्रांनो, मी आकाश पवार. स्वागत आहे आपलं द स्काय मराठीवरती. मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 ला माझी अप्सरा नावाचं गाणं पॅलेसवर रिलीज झालं. आज आपल्यासोबत ती टीम आहे, त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. नक्की माझ्या अप्सरा काय विषय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. कसे आहेत सगळे? सर्वात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की या गाण्याचे अभिनेता सोनू कुमार आपल्यासोबत आहेत. या गाण्याची अभिनेत्री भक्ती म्हात्रे आपल्यासोबत आहे. या गाण्याचे डिरेक्टर आशिष सावंत सर सुद्धा इथे. या गाण्याचे कंपोजर गीतकार सुद्धा आपल्यासोबत आहेत. शुभम उघाडे सरांचेही स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा मी सोनू तुझ्याकडे येतो. या गाण्याचे जे प्रोड्युसर आहेत तुझे बाबा आहेत, ठीक आहे. तुला मराठी गाणं करायचं, तू नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा मराठी गाणं करायचं असं तुझ्या मनामध्ये आलं. तू तुझ्या जेव्हा बाबांकडे गेलास की मला मराठी गाणं करायचं, तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? सबसे पहले तो सॉरी, मुझे मराठी बोलना आता है बट ज़्यादा आता नहीं है, तो मैं हिंदी से बात करूँगा. तो मैंने जब गाना आया तो मैंने पापा को बताया, मम्मी को बताया, बोला कि मम्मी मुझे अभी मराठी गाना करना है. तो कोई भी घर वाला पहले पूछता है कि मराठी गाना, मराठी मतलब हम लोग रहते हैं हिंदी करते आया, तू अभी मराठी कर रहे. तो घर वाला पूछा कि हाँ, तो घर वाला पण मान गया, ठीक आहे कर ले. मी भक्ती तुझ्याकडे येतो. तो याच्या आधी एक मूवीचं शूट सुद्धा चालू आहे तुझं. याआधी तू खूप सारे गाणे केले आहेत, ऑफिशियल गाणे केले आहेत, कव्हर सॉंग सुद्धा केले आहेत. जेव्हा सोनूनं तुला सांगितलं की आपल्याला हे गाणं करायचंय माझ्या अप्सरा नावाचं आणि हे गाणं कोल्हापूरला शूट असणार आहे, तेव्हा तुझ्या मनातल्या फिलिंग्स काय होत्या? खरोखर सांगू तर माझी मनात फिलिंग होते की मला कोल्हापूरला नाही जायचंय. कारण की मला लांबची ट्रॅफिक नाही जमत. पण नंतर त्यांनी मला बोलले की चांगले तर आहे, फर्स्ट सॉन्ग आहे मराठी, मराठी त्याचं फर्स्ट सॉन्ग आहे वगैरे. मग त्यांनी मला कन्व्हिन्स केला, जाम मस्का लावला थोडा. म्हणून मग मी रेडी झाली. पण तिथे गेलो मला खूप चांगलं वाटलं. या गाण्याचे जे डिरेक्टर आहेत आशिष सावंत सर तुमच्याकडे येतो. सोनू कुमारनं हे गाणं जेव्हा तुम्हाला ऐकलं आणि सांगितलं हे गाणं तुम्हाला डिरेक्ट करायचंय, काय होती तुमच्यासमोर? ते आव्हान होतं की एक? नाही आव्हान नव्हतं ऍक्च्युली. पण जेव्हा सोनू माझ्याकडे आलं होतं, आम्ही एका ऍड शूटला भेटलो होतो, तेव्हा सोनूचं माझं डिस्कशन झालं की हे गाणं आहे माझं, हे आपल्याला करायचं आहे, तू डिरेक्शन कर, स्टोरी वगैरे कर. म्हणजे ठीक आहे आपण करूया. त्यानंतर थोडा गॅप पडला आणि मग एका शूटला परत आम्ही भेटलो. तिथून आमचं काम करतो. आणि गाणं जेव्हा मी ऐकलं तर गाणं मला खूप आवडलं. शूट करणार मीच करणार, माझं फिक्स होतं की मी करणार. आणि मग त्याच्या आमच्या स्टोरीवरती वर्कआउट काम चालू. मग ते लोकेशन्स वगैरे आम्ही ते नंतर डिसाईड केलं. अगोदर आम्ही स्टोरी वगैरे त्याच्यावर केली. या गाण्याचे जे कंपोजर आहेत ते तुम्हीच लिहिलं आहे. येस येस. त्याचे शब्द एवढे भारी आहेत की मला डायरेक्ट म्हणजे गावाकडची प्रेम कहाणी, एक मनाला असं फील करणारे जे शब्द आहेत ते तुम्ही लिहिले आहेत. हे गाणं लिहिताना नक्की कसलं असं प्रेम तुम्हाला आठवत होतं की ते गाणं तुमच्या शब्दांमध्ये लिहिलं? बेसिकली हे गाणं जेव्हा मी विचार केला हे गाणं बनवायचं, सोनूशी मी डिस्कस केलं की माझी अप्सरा हे टायटल असेल. तर सोनूचं मला आधीपासूनच माहिती होतं की तो हिंदीमध्ये खूप चांगलं करतोय आणि त्याला मराठीमध्ये इन्स्टंट जम्प घ्यायचा होता. सो त्यासाठी माझ्यासाठी पण ते थोडं अवघड होतं की लाईक सोनूच्या कॅरेक्टरला ते अजून साजेसं दिसावं, त्या अकॉर्डिंग मला गाणं लिहायचं होतं. बट त्यांनी मला खूप चांगला फ्रीडम दिला गाणं लिहिण्यासाठी देखील, म्युझिक करण्यासाठी. आणि फार मोठा काळ होता माझ्यासाठी हा गाणं बनवण्यापासून तर रिलीज पर्यंतचा. कारण आमचं हे गाणं साधारणतः एक 7-8 महिन्या आधीच लिहून म्युझिक वगैरे करून रेकॉर्डिंग करून झालं होतं. मग नंतर शूट झालं, मग नंतर बरेच गोष्टींनंतर हे गाणं चित्रीकरण झालं आणि मग आज लोकांसमोर आले. बट तुमचा जो प्रश्न होता काय फिलिंग्स होत्या गाणं लिहिताना, बेसिकली हे असं बोलू शकतो की हे
खऱ्या अर्थाने कुठंतरी माझ्यामध्ये दडलं होतं आणि कसं ना कसं तरी ते बाहेर निघणारच होतं आणि ते या गाण्याच्या निमित्ताने निघालं. सो त्यामुळे शायद या गाण्याचे शब्द इतके तुला किंवा सर्वांना आवडत असतील. खूप छान असं उत्तर दिलं शिवम सर तुम्ही. सोनू तुझ्याकडे येतो. तू पहिली गोष्ट नॉन महाराष्ट्र, ठीक आहे, तू हिंदीमध्ये करतोय, हिंदी गाणी भरपूर घेतो, तुला मराठी गाणं करावं असं का वाटतं? मुझे ऐसा लगा कि बहुत टाइम से हिंदी गाना कर रहा था और महाराष्ट्र में रहता हूँ एक्चुअली, देखा जाए तो मराठी गाना करना चाहिए और मराठी गाना मुझे बहुत अच्छा लगता था, सुनता था. उसके बाद में मेरा जो फ्रेंड सर्कल में था बहुत सारे कॉलेज फ्रेंड, स्कूल फ्रेंड, सब बोलने लगे कि भाई मराठी कर ले. सब महाराष्ट्र के हैं तो सब मराठी गाना बोलने लगे. तो फिर मैंने भी सोचा कि हाँ मेरे को करना चाहिए. बहुत टाइम से मैं हिंदी गाना कर रहा हूँ, तो मैं सोचता हूँ कि एक मराठी गाना भी करके देखते हैं. फिर मैं जाके शुभम भाई से मिला, फिर जाके मराठी गाना. भक्ती हे गाणं कोल्हापूरला शूट केलं असतं, ठीक आहे. आपली किती जणांची टीम होती? 8 जण. 8 जणांची टीम होती. 8 जणांमध्ये तू एकटी मुलगी होतीस, ठीक आहे. मुंबई पासून ते कोल्हापूर पर्यंतचा प्रवास होता. तुला तेव्हा म्हणजे तू एकटी मुलगी आहेस, कोल्हापूरला जायचंय, आपली 8 जणांची जी टीम आहे त्याच्यासोबत, म्हणजे तुला ते कम्फर्टेबल काय, म्हणजे कारण शूट ऑलरेडी तू बाहेरचा प्रवास करत नाहीस, कोल्हापूरला जाऊन शूट करायचं, काय होतं तुझ्यासाठी? कम्फर्टेबल फील आहे, पण असं होतं की सोनू तर पहिल्यापासून मी सोनूसोबत जाम काम करते. सोनू याला ओळखातो आणि हे तर नंतरच भेटले मला. हे नंतर भेटले, तू नंतर भेटलास आणि कॅमेरा टीम होती ती पण नंतर भेटली. कॅमेरामॅनला ओळखत होतो रोहितला. हा, सो याच्यासोबत मी थोडी कम्फर्टेबल आहे. सो मी होता म्हणून मी गेलो, कोणाला घेऊन नाही गेलो. पण खरोखर सांगू तर ट्रेनमध्ये तर मी सोपाच काढल्या मोस्टली. त्याच्यात विषयच नाही ते मी कोणाशी बोलेन किंवा असं इंटरॅक्शन करेन. सो मी मोस्टली तर झोपाच काढतो. झोपती प्रिया. कम्फर्टेबलचा ना प्रश्नच नाही. नंतर लोक पण चांगली होती, सो मी कम्फर्टेबल होती आणि मी लगेच कम्फर्टेबल होते. जर लोकांचा इंटेन्शन खराब नसला तर मग मी लगेच कम्फर्टेबल होते. तशी तसं काही जाणवलं नाही, तसं काय बॅड इंटेन्शन वगैरे मला कोणाचंच नाही जाणवलं. तिकडे पण मनोज सर पण भेटले, ते लोक ते पण चांगले होते, त्यांची फॅमिली पण चांगली होती, पण सगळे चांगलेच होते. या गाण्याचे डिरेक्टर आशिष सावंत सर तुमच्याकडे येतो. पहिल्यांदा नॉन महाराष्ट्रीयन कलाकार आहे, तो हिंदी करतो, आपल्याला मराठी गाणं करायचंय. हे त्याला शिकवणं किंवा ते दाखवणं, लिपसिंग करायचे अशा पद्धतीने काय होतं, म्हणजे किती प्रयत्न केले तुम्ही? हे तर मी मास्टर झालो. सर असतो ना मला हे, म्हणजे मी सोनूसोबत पहिलेच गाणं केलं आणि ते पण सोनूसोबत मराठी गाणं होतं ज्याच्यामध्ये लिपसिंग आहे आणि ठीक आहे डान्स वगैरे तर थोडंफार लिपसिंग आहे. तर सोनूला मला एक माझा शूट पर्यंत तोच विषय होता माझ्या डोक्यात की हा लिपसिंग करणार नाही करणार. पण जेव्हा आमचा कॅमेरा ऑन झाला ते तर तुम्ही आता सर्व गाणं रिलीजच आहे, ते बघाच तुम्ही किती छान केलं आणि मेहनत केली त्यांनी त्याच्यामध्ये. असे जास्त प्रयत्न करायला लागले की लगेच असं नाही, शूटिंगच्या अगोदर खूप प्रयत्न करायला लागले. शूटिंगच्या टायमाला काय करायची गरजच नाही. शुभम सर तुमच्याकडे येतो. हे गाणं तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने आवाज वगैरे सगळं हे गाणं म्हणजे तुम्हाला लिहायचं, लिहिल्यानंतर ना म्हणजे असं की सोनू करतोय असं सोनू म्हणजे तुम्हाला कळलं असेल, आता आपण सोनूसोबत काम करतो, तेव्हा म्हणजे तुमच्या मनात सोनूबद्दल असं की सोनू करू शकेल नाही करू शकेल असं डाऊट तर काय नव्हताच सोनूसाठी, कारण मला कॉन्फिडेंट आहे त्याच्यावरती की त्याला जे काही मी देईल तो खूप सुंदर पद्धतीने त्याच्या स्वतःला त्यामध्ये टाकून चांगलं अजून एक काहीतरी बनवेल. सो मला तर त्याच्यावरती फुल कॉन्फिडंट होता आणि ज्या हिशोबाने त्याने देखील मला भरपूर हेल्प केलं रायटिंगमध्ये, गाण्याचं लिखाणामध्ये. आणि बऱ्याचदा असं देखील झालंय की लाईक जर ऍक्च्युली सोनूला माहित नसेल पण सोनूला जी फाईल मी पाठवली फायनल गाण्याची त्याच्या आधी मी यांना 10 फाईल्स एक्सपोर्ट केल्या होत्या माझ्या सिस्टममध्ये. सो मी 10 फाईल मी स्वतः रिजेक्ट केलं, त्यानंतर जी मला परफेक्ट वाटली मी सोनूला पाठवली आणि त्यानंतर हे सगळं. हे गाणं पूर्ण कंपोज करताना किंवा बनवताना त्याचं म्युझिक करताना किती त्रास, किती काय कष्ट? त्रास असा नाहीये, ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. आणि एक किस्सा सांगेल मी. या गाण्याचं जेव्हा मी लिरिक्स विचार करत होतो, सो युजली लोकांना लाईक असं शांत जागेवर बसून लिरिक्स वगैरे आठवतं हिंदी वगैरे. सो मी जिथे राहतो तिथे ना एक मोठा ब्रिज लागतो. सो माझं प्रत्येक वेळेस आहे मी कोणतं पण गाणं करतो ना, मी त्या ब्रिजवरून जेव्हा माझी बाईक घेऊन जातो तर मला त्या फ्लोमध्ये गाणं आठवतं, म्हणजे लिरिक्स आठवतात शब्द. मग मी लगेच असं मस्त गाड्यांना चेस वेस करून गाडी साईडला घेतो आणि मग ते टाईप करतो. सो हा प्रोसेस ह्याच्या गाण्यासाठी पण झालेला आहे.
सो मी जेव्हा माझ्या फ्लो मध्ये असतो तेव्हा मे बी चांगले शब्द निघत असतील असं मला वाटतं. सो अशा प्रकारे माझी अप्सरा लिहिलं गेलं. सोनू आणि भक्ती तुमच्याकडे येतो. मला सांगा, हे गाणं कोल्हापूरला शूट केल्यानंतर अशी एखादी घटना आहे की दोघांच्या बाबतीत की तुम्ही कधीच विसरू शकत नाही? मैं तो एक ही बोलूंगा जो हम लोग का साथ हुआ था कोल्हापुर में, कि सब कुछ ठीक चल रहा था. जो अपना ड्रोन मैन था लेके गए थे 2 दिन के लिए पहले बोल के, बाद में उसने उधर जाके अचानक से बोलने लगे कि नहीं भाई मुझे मतलब थोड़ा कुछ तो प्रॉब्लम हो गया उसको, कि दूसरे जगह कुछ का काम था तो वो भूल गया था, शायद उसको याद नहीं था. मतलब अपना 2 दिन का शूट था. हाँ. 1 दिन का शूट होने के बाद, ड्रोन का शूट होने के बाद उसको मतलब जाना था और अपना शूट बाकी भी था. अपना शूट बाकी भी था. तो वही बस और कुछ नहीं, उसके लिए कि वही याद रहेगा और बाकी बाकी सर्व व्यवस्थित हाँ, आहे. बाकी सब बाकी ठीक तू था. काय सांगू शकतेस असा एखादा प्रसंग की म्हणजे असंही असू शकतं की गावची लोक, गावचा जो त्यांचा म्हणजे कोल्हापूर म्हटलं की शेवटी अर्थात, तर मग ते काय फील होतं? म्हणजे अशी गोष्ट आहे का ती एखादी तू विसरू शकत नाही? आम्ही विसरू शकत नाही अशी गोष्ट एकच आहे की फर्स्ट डे शूटचा आणि मला बुलेट येत नाही. पण तिकडच्या ज्या माणसाने मला जी बुलेट शिकवली 4 तासासाठी, ऑन द स्पॉट तुला करायचं होतं. हा मला बुलेट येत नाही, बाईक येत नाही, मला स्कूटी येते, पण त्यांनी मला बुलेट शिकवली 4 तासासाठी. फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ द बुलेट शिकवली आणि ते लिटरली 4 तासात माझ्यासोबत फ्रस्ट्रेट झाले, कारण की मला येतच नव्हतं त्याचा क्लास मला सोडता येतच नव्हता. उतारा आपण हा हा ते आपण बंद बुलेटची उतारावर सोडले. हा ते व्हिडिओ मध्ये आहे, साऊंड मध्ये. मग मला मी ते नाही विसरू शकत, कारण की कसं आपल्याला जी गोष्ट येत नाही ती आपण शिकत नाही, आता शिकलीस म्हणजे ऑनलाईन नाही, कारण की बुलेट हायच नाही ना. मुंबईला गेलं तर मी शिकणार. शिकेन, पण मोस्टली तर बुलेट हाय नाही माझ्याकडे. सो तसं शिकायचा प्रॉब्लेम नाही, शिकेन मी, असं काय नाही. पण तो एक्सपिरियन्स मी कधी विसरणार नाही, कारण की 4 माणसं अशी बघत असतात जेव्हा तुम्हाला बुलेट येत नाही आणि तुम्ही बंद बुलेट चालवता, तो मी कधी विसरणार नाही. कम से कम 10-12 हा म्हणजे बहुत होते, तो कोई एम्बॅरेसमेंट होत आहे ना. आशिष सर, मला एक सांगा की याच्या आधी तुम्ही मूवी केले आहेत, सिरियलचं वगैरे पण काम केलेलं, शॉर्ट फिल्म वगैरे काम करता. रिसेंटली तुम्ही रील गर्ल आणि वसुंधरा पण गाणे केले, ठीक आहे. त्याच्यानंतर माझी अप्सरा हे आधीचं गाणं आहे, पण गाणं करायचं, गाण्याचं डिरेक्शन करायचं, हे याच्याबद्दल काय सांगू शकता? म्हणजे असं मनामध्ये तुमच्या डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्हाला समजते आपल्याला, कारण याच्या आधी गाणी केली होती तुम्ही? हा गाणे केले होते याच्या अगोदर, पण ह्याचं गाणं करायचं म्हणजे तेव्हा रील गर्ल शूट करतो. फेब्रुवारी शूट करतो. त्याच्या अगोदर 2-3 गाणे केले होते. काय नाही, तसंच आमचं जसं नेहमी प्रोसेस असते. काय असं जास्त टेन्शन नाही, लोड नाही, लोड काय नाही गाण्यामध्ये असं काहीच नाही. कलाकार पण तसा होता ना आपला. हा फक्त ते कसं जुळवाजुळवी करायला आम्हाला असं हे होतं. या गाण्याचं जे प्रोडक्शन केलं आपले जे मनोज, त्यांच्याबद्दल काय सांगू शकतो? चलो तू. मनोज भाई के लिए क्या ही बोले, पूरा तो प्रोडक्शन का काम बोले तो शूट लोकेशन से लेके घर से लेके वहाँ पे जो हम लोग गए थे, रुके थे, और तो वहाँ का जो मैनेजमेंट जो था मनोज भाई ने इतना अच्छे से किया, तो उसके लिए तो मनोज भाई को थैंक यू सो मच. और आज यहाँ पे मनोज भाई है भी नहीं, तो मनोज भाई के लिए भाई दिल से नाही, मनोज भाई बहुत कुछ मनोज आहे. तो ह्या गाण्याचा ना खूप इम्पॉर्टंट पार्ट करत होता. आता त्याचं शूट चालू आहे, तो गाणं. जसं की आता मी आणि मनोजने आम्ही कोकणात एक फिल्म केली होती सोबत, तिकडे पण तो प्रोडक्शनच करतो. माझ्या डोक्यामध्ये पहिलं प्लॅन कोकणच होतं, कारण कोकणात मी भरपूर शूट केलं. म्हणून मला आपण कोल्हापूरला ठेवलंय, माझ्या गावी. तेच मला प्रश्न होता की कोल्हापूरच का निवडले? कोल्हापूर ह्याच्यासाठी निवडलं की कोकण आम्ही बघितला होता, कोकण फायनल होतं माझ्या डोक्यात, कोकण फायनल होतं. आम्ही खेड किंवा कणकवली वगैरे आम्ही शूट करणार होतो. पण मनोज बोला माझ्या गावी करूया, माझं गाव त्याला माहिती ना, आम्ही बघितलं नव्हतं. तो गावी गेला, तिथून त्याने फोटोज पाठवले. मग आता त्या स्टोरी वाईज जे रिक्वायरमेंट होत्या त्या आम्हाला सर्व तिथे भेटल्या, आणि एक कम्फर्ट होतं की आम्हाला तिकडे पूर्ण गाववाल्यांनी भरपूर सपोर्ट केला. आम्ही जिथे शूट करत होतो त्या गावामध्ये, असं नाही की ते एकाच लोकेशनवर शूट झालं, 4-5 लोकेशनवर आम्ही शूट केलं होतं. ऑलमोस्ट 4-5 गाव आहेत. हा 4-5 गाव आहेत. परत डॅम होता, आणि ते सर्व मॅनेज त्याने केलं म्हणून. आणि मग की आम्ही ज्या पण गावात शूट करत होतो, जसं मनोजचं गाव आहे तर आम्ही दुसऱ्या गावात शूट करतो, तिकडचे पण लोक खूप सपोर्ट करत होते. चहा, आम्हाला पाणी, म्हणजे भरपूरच, असं काही नाही की आम्हाला पुढे कोणाचाच प्रॉब्लेम नाही. शुभम, हे जे गाणं लिहिल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं गाणं रेडी झालं,
पण गाणं हे कोल्हापूरला शूट होणार आणि शूट झालंय गाणं. ते गाणं सगळं आल्यानंतर एडिट सुद्धा झालं. एडिट झाल्यानंतर ते गाणं तू बघितलंस पूर्ण स्टार्टिंग टू एंड, त्यात तुझा आवाज, तुझं गाणं, तुझं सगळं काय होत्या फील त्या? ज्या हिशोबाने गाण्याचं चित्रीकरण झालं तर खूप सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी शूट केल्या गेल्या. डिरेक्शन खूप सुंदर होतं. एक गोष्ट मला खूप आवडली ज्याच्यामध्ये डिरेक्टरचा जो स्पेशल अपीरियन्स होता डान्स मध्ये तो मला खूप आवडला. बट गाणं खूप छान वाटत होतं जेव्हा मी त्याला म्हणजे माझ्या आवाजासोबत जेव्हा ते गाणं दिसत होतं आणि मी असं वाटलं मला की लोक ह्याला अजून आपलंसं करून घेतील. सो मला तर खूप आवडलं गाणं. और एक बात डांस में आता है कि आकाश भाई भी अपने थे. डान्स केलाय या गाण्याचा एक पार्ट आकाश आहे. एक नाही भरपूर पार्ट आहे. एक आहे दोन आहे. अरे हे गाण्याचं आता यांनी विषय काढला मी सांगता. गाण्याचा जो गेस्ट अपीअरन्स जो मी केला हा मी काय केला माहिती मला गाणं इतकं आवडलं की नाही मी कुठेतरी मला असं वाटलं की मी येतो. बघायला गेलं तर गाण्याची रिंगटोन सुद्धा आता माझ्या अप्सरात आहे. एवढा प्रेम त्या गाण्याला म्हणजे डिरेक्टर असून अनेक गाणे केले पण माझ्या अप्सरात गाण्याची रिंगटोन आहे. भक्ती तुझ्याकडे येतो. कोल्हापूरची लोक कशी वाटली तुला? कारण तू आग्रे आहेस. तो जर बालपण गेले ते पुरण बरोबर. कोल्हापूरला गेलेस. कोल्हापूरची लोक कशी वाटली तुला जो पाहुणचार होता तुझा? कोल्हापूरची लोक तर जशी आता असं काही डायरेक्ट कॉमेंट नाही देऊ शकत पण तशी चांगलीच होती. पण जिथे आम्ही लास्ट शूट केला डान्सवाला जो साडीवाला सीन होता तो सोनवणी मी अशी बाहेर येतो मध्ये तिकडच्या गावातली पब्लिक जरा जास्त अशी एक्सायटेड होती. म्हणजे मी असं वाटत होतं की मी कुठली सेलिब्रिटी आहे आणि मी आणि सोनू असं वाटत होतं मला. कारण की असा एक्सपिरियन्स तर कधी झाला नाही मला आणि आपण काय एवढे मोठे पण नाही आहोत. आपण नॉर्मल असे स्टार्ट केलंय. सो एवढे पब्लिक म्हणजे प्रेम देत होते आणि खूप असा सेलिब्रिटी सारखा फील फुल. सोनूला पण फुल हिरो बिरो समजत होते. हिरो होता फिल्म मध्ये मेन कॅरेक्टर पण असं त्यांना वाटत होतं की भाई आम्ही कुठं आलोय नाही असं. पण तो प्रेम खूप असं चांगला होता. असं वाटत होतं की वाव म्हणजे किती चांगला एक्सपिरियन्स आहे की लोक आपल्याला ओळखतात. त्यांना पण एक्साइटमेंट होते गावामधल्या लोकांना की आपलं काम बघण्यात त्यांना एक्साइटमेंट होते. तर तो मला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. गाणं पूर्ण पाहिलं त्या गाण्यामध्ये ना एक हाताचा पण काहीतरी सीन होता. म्हणजे इकडून हात तिकडे कॅरेक्टर आम्हाला दिसलं. विषय काय होता त्या गाण्याचा? कारण म्हणजे प्रत्येकाने उत्तर द्या कारण डिरेक्टर पण मेन आहे. आणि अभी मैं बता रहा हूँ ये गाने का डायरेक्टर हमारा आशीष भाई है. आशीष भाई बताएंगे क्यों नहीं दिख रहा है. नाही पब्लिक बोल मला हा प्रश्न खूप जणांनी विचारला. खूप वेळा विचारला. सर आता मी प्रेशर आपल्याला ऑफिशियली देतोय. नाही फक्त गाण्याची एक रिक्वायरमेंट होती की ती जी मुलगी आहे तिने एका मुलाचा हात पकडलेला आहे आणि हा तो लांबून बघतो. त्याला एक गैरसमज होतो की त्यांचं काहीतरी चालू आहे बाई मी मध्ये आलोय म्हणून तो साईड होतो. पण नंतर कळतं की हे वेगळं आहे. तिची मैत्रीण आणि तो जो असतो त्यांचं ते पॅचअप करत असते फक्त. तर तो पूर्ण नाही बघत तेवढंच बघतो. आता तो शॉर्ट तसा घ्यावा लागला म्हणून तो तसा स्पष्ट तो दिसला नाही आणि तो म्हणजे हा ऑन द स्पॉट. आणि त्याच्यासाठी जी तयारी आकाशने केली होती मेकअप भाई नवीन कपडे होतात अशा काही गोष्टी. और दूसरी बात और थोड़ा सा सीन था वो फेस आता था जो गाने का म्यूजिक था म्यूजिक पे मैच नहीं हो रहा था. उसमें मतलब ज्यादा लेयर जा रहे थे इसीलिए थोड़ा कट हा एडिट मध्ये एडिटिंग करावा. और खूप चांगल्या पद्धतीने आज तुम्ही उत्तर दिलं. शिवम सर सगळा पराक्रम तुम्ही पाहिलाच असेल गाण्याचा वगैरे आता गोष्टी कळल्याच असतील तुम्हाला. नवीन गाण्याचा काय विचार आहे? नवीन गाणं परत मी सोनूसाठी करतोय आणि हे थोडं वेगळं असणार आहे. त्याच्यामध्ये आता जसं ह्या सिनारिओ मध्ये ह्या गाण्यामध्ये तुम्हाला गावाकडची गोष्ट दिसली इथे थोडं आम्ही स्टँडर्ड्स वाढवणार आहेत गाण्याचे आणि लवकरच सोनू ते कन्सेप्ट तुम्हा सर्वांसोबत आणेल. आता मी याचे काही ग्लिम्स देऊ नाही शकत. नाही ते प्रेम प्रकार होते ब्रेकअप के बाद. नाही हे देखील प्रेमच आहे पण हे थोडं स्टँडर्ड आहे असं आपण बोलू शकतो. बट आहे नवीन गाणं येत आहे आणि लवकरात लवकर येत आहे. हे तर आहे. नवीन कपडे घे. सोनू तुझं काय नाही प्रोजेक्ट बद्दल काय सांग? मग हा आपण महत्वाची गोष्ट या विषयावरती येऊया की आपलं माझे अप्सरा नावाचं गाणं हे व्हिडिओ पॅलेस वर रिलीज झालं. व्हिडिओ पॅलेस बद्दल काय सांगतो? कारण
तिथे ऑलरेडी खूप म्हणजे बघायला गेलं तर इंडस्ट्री मूवीची गाणी वगैरे येतात, तर त्या चॅनलवरती आपलं गाणं गेलं. सबसे पहले तो मैंने जो बात क्लियरली बता रहा हूँ, सबसे पहले मैं गाना वीडियो पहले के लिए चैनल के लिए किया ही नहीं था। सबसे पहले बात तो ये मेरा चैनल के लिए किया था, एस के इंडियन म्यूजिक के लिए। बाद में हमारा जो आशीष भैया डायरेक्टर, उन्होंने बोला कि गाना अपन चैनल में भी डाल सकते, तो मैंने थोड़ा सोचा कि हाँ चैनल पे डाल सकते, तो थोड़ा कैसा चैनल वाले कैसा बड़ा लेवल पे रहता है चैनल, अपना भी अपना जो चैनल बहुत छोटा है। तो आशीष भाई ने जो भी वीडियो पहले के साथ बात हम लोग पहले देखे, मीटिंग किए, बात किए, उन्होंने बोला कि हाँ, उन्होंने पहले बोला 2 महीना बाद आओ, 2 महीना बाद आओ, तो मेरे को थोड़ा खटक का कि भाई 2 महीना बाद ये लोग लेगा कि नहीं लेगा, कि ऐसे ही बोल रहे टाइम पास। तो आशीष भाई ने मेरे को बोला कि रुको सुनो गाना जाएगा, तो बस फिर गाना गया, आया, बहुत इंतजार किया उस गाने के लिए, फिर अभी आपके सामने सबके सामने ये गाना है माझी अप्सरा वीडियो। ह्याचा एक किस्सा आहे, ह्याचा एक किस्सा मी सांगेल. जेव्हा ह्यांनी मला सांगितलं की व्हिडिओ पॅलेसला गाणं जात आहे, सो ते माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे माझं दुसरं गाणं आहे जे बॅनर रिलीज होत आहे. सो व्हिडिओ पॅलेस जेव्हा मी ऐकलं तेव्हा ऑब्व्हियसली इंडस्ट्रीचे खूप मोठे मोठे गाणे त्या बॅनर थ्रू बाहेर आले, आणि हा बोलला की आपल्याला व्हिडिओ पॅलेस वगैरे अप्रूव्ह देते. पण 1 महिना गेला, 2 महिने गेला, 3 महिने, 6 महिने गेले, आणि त्याचे होप्स तुटत चालले होते. आणि शायद आपल्यासारखेच मित्र त्याला चांगले भेटलेत म्हणून त्यांनी ती जिद्द ठेवली, आणि आज ते गाणं व्हिडिओ पॅलेस कडून रिलीज झालं, आणि हे सगळ्यांसाठी खूप अचिवेबल आहे. सो ते त्याच्या पेशन्स वरती त्यांनी पेशन्स ठेवले म्हणून आज हे गाणं ह्या लेवलला रिलीज झालं. सो बिग थँक टू सोनू. थँक्यू मैं भी नहीं, थँक्यू सबके लिए, नहीं सबके लिए, बट अपना शिवम भाई जे काय असेल ते काय. भक्ती तुझ्यासाठी भक्तीला टेन्शन येते तुला प्रश्न विचारल्यानंतर की याआधी तू भरपूर गाणे केले, ठीक आहे, ऑफिशियल गाणे पण केलेत, माझ्या अक्षरा पण झाला. इथून पुढच्या प्रोजेक्ट्स मध्ये तुला नवीन काय चालू आहे सध्या की नाही? सध्या तर माझी अप्सरानंतर मला वाटते मी 2 सॉंग्स केले, ते पण अजून रिलीज नाही झाले, ते होतील लवकरच रिलीज. पण आता सध्या रिसेंट तर कुठला प्रोजेक्ट नाही चालू आहे, पण येतात मला असे कामं येतात. आता ते 2 सॉंग पण जे पेंडिंग आहे ते पण लवकरच येतील. आणि मूवीचं वगैरे पण तुझं काम चालू होतं? हा, आग्रीकोळी मूवी एक मी केले, म्हणजे त्याचं काम चालू होता. हा, त्याची हाफ फिल्म म्हणजे कम्प्लीट झालेली आहे, पण आता पुढचा अपडेट अजून आलाय नाही, सो बघूया की होप येईल लवकरच ते रिलीज होईल, आणि आम्हाला अभिनेत्री म्हणून तुला पडद्यावरती मोठ्या स्क्रीनवरती बघायला भेटेल. तर आशिष सर, आता तुमच्याकडे येतो. सगळं झाले, आता तुमचे नवीन इतर प्रोजेक्ट पुढचे काय आहे? आता सध्या माझा एक फिल्मवर काम चालू, सांगू शकत नाही कुठे चालू आहे, लवकरच येईल. शिवम सर, नवीन प्रोजेक्ट आता तुम्ही मगाशी सांगितलं की सोनू सोबत काम चालू आहे, ठीक आहे. हे सोनू सोबतचं गाणं आम्हाला कधीपर्यंत पाहायला भेटेल? कारण या माझ्या अक्षरासाठी आम्ही खूप वाट पाहिली. आता हे तुमचं जे गाणं आहे ते कधीपर्यंत, म्हणजे टाइम असं काहीतरी एक्झॅक्ट टाइम नाही सांगू शकत, बट एक आता समजा गाणं बनवणं झालं किंवा डिरेक्शन करणं झालं, ते क्रिएटिव्ह काम आहे. सो त्यात आपण सांगू नाही शकत की किती वेळ लागू शकतो, बट ट्राय तर माझं एवढंच आहे की लवकरात लवकर त्या गाण्याचा मी ऑडिओ सोनूला देईन, मग त्याचं जे काही बाकीच्या गोष्टी सोनू पुढे करेल. बट हो, सोनू सोबतचं जे पुढचं गाणं येणार ते लवकरात लवकरच येईल. बहुत जल्दी, ज्यादा लवकरच. मागच्या वेळी या गाण्याचे प्रोड्युसर जे होते ते सोनू कुमारचे बाबा होते. जे शिवम भाईचं जे गाणं आहे त्याचे प्रोड्युसर स्वतः सोनू कुमार असतील. काय सोनू, पब्लिक प्रेक्षकांना पण सांग, आणि लवकरच. मैं प्रोड्यूसर हूँ और मेरा साथ शुभम भाई का भी बहुत बड़ा हाथ है. बहुत क्या ही बोलूँ, उसके बारे में बता नहीं सकता मैं यहाँ पे कि शुभम भाई कितना बड़ा हाथ है. तो अपने आपस में रहेगा भाई, शुभम भाई वो किसी को पता है क्या. त्याच्यामुळे आम्ही काय आपसात चाललंय. सोनू, या गाण्याचं जे डिरेक्शन आशिष सरांनी केलं त्याबद्दल काय सांगू शकतोस? भाई उसके लिए क्या बोलूं, उसके लिए तो बहुत कुछ बोलना है. मुझे सुनना और आशीष भाई को सुनना भी है, क्या क्या बोल रहा हूँ. तो डायरेक्शन तो 1 नंबर था. मैंने अभी तक बहुत गाना किया, मैंने हिंदी सॉन्ग में किया, कभी डायरेक्शन ऐसा लिया नहीं था, और मुझे जरूरत में नहीं रहता कि ऐसा कॉमर्स सॉन्ग पे डायरेक्शन में 1 दिन का शूट रहे तो उसमें जरूरत नहीं. तो ऑफिशियल सॉन्ग में लेना चाहिए डायरेक्शन. क्यों, अपन पूरा गाने पे अपन फोकस हो जाते, आप लोग एक्ट करना रहता है पूरा गाने में, तो उसमें अपने को डायरेक्शन करना, स्टोरी बताना, फिर जाके शूट करना, अपने को एक्ट करना, वो बहुत
हाई लेवल पे प्रेशर आ जाता है, इसके लिए डायरेक्शन को देना। तो आशीष भाई ने जो स्टोरी से लेके अपना स्क्रीन प्ले जो किया है, आशिषला का घेतलं डिरेक्शनसाठी म्हणजे आपण का, असं माझा प्रश्न आहे की का घेतलंस, म्हणजे आशिषच का? मैंने आशीष भाई को जब फर्स्ट टाइम मिला तो आशीष भाई का साथ फर्स्ट टाइम आप लोगों ने मिलाया था, तो आशीष भाई के साथ मैंने देखा उन्होंने कि आप जब एड शूट कर रहे थे उस टाइम पे डायरेक्शन कर रहा था आशीष भाई, तो मैंने भी सोचा कि हाँ मेरा गाना भी शूट करना है, तो आशीष भाई को बोलता हूँ। तो आशीष भाई को पूछा मैंने कि आशीष भाई मेरे गाने पे डायरेक्शन करना है आपको, तो आशीष भाई बोलते करते। तो मैंने पहले पूछा कि भाई आपने पहले गाना कितना किए, तो आशीष भाई बोला कि हाँ मैंने इतने इतना गाना किए, मूवी डायरेक्शन किए, शॉर्ट फिल्म डायरेक्टर किए। तो फिर मैं टेंशन में जैसे ही बोला ना मूवी शॉर्ट फिल्म किए, तो फिर मैंने गाने का छोड़ ही दिया कि भाई शॉर्ट फिल्म अगर मूवी कर रहा है तो डायरेक्शन तो गाने क्या चाहिए, 5 मिनिट का गाना है वो तो फटाक से क्या नहीं लेंगे बस। याच्या आधी पण रील्सचे वगैरे आपण बघितले काही गोष्टी, ठीक आहे. नाही आय थिंक रीलच्या शूटच्या अगोदर शूट से पहले मैं कंफर्म कर दिया था आशीष भाई को, बाकी उसका बाद शूट कितना करे किधर करे उससे मेरे को लेना देना नहीं था, बट जो मेरा गाने पे आशीष भाई ने जो काम किया ना बहुत अच्छा काम किया। डायरेक्शन तो आप सब गाना तो देख ही रहे हो कितना अच्छा हुआ है, बस थैंक यू सो मच आशीष भाई इतना अच्छा करके काम करके। ठीक आहे, खूप साऱ्या गप्पा मारल्या आपल्यासोबत. एक शेवटचा माझा लास्ट प्रश्न आहे की त्या गाण्यामध्ये असिस्टंट डिरेक्टर आणि स्टील फोटोग्राफर सुद्धा होता, कारण होता होता असा प्रश्नचिन्ह पडलंय, पण तरी सुद्धा विचारतो काय सांगू शकतो सोनू कुमार त्याबद्दल थोडं, कारण पॉडकास्ट आता आपण हिट करतोय तर कारण माझ्याबद्दल बोला. मला विचारणारा प्रश्न पण नाही त्यामुळे हा मी विचारतो. तर आकाश तू या गाण्याचा एक पार्ट होता, म्हणजे जे 8 लोक होते त्यातला एक तू होता. तर तू जेव्हा घरातून निघालास की मला या शूटला निघायचं, तर तू काय म्हणून निघाला? पहिली गोष्ट माझं स्टील फोटोग्राफर, माझं असिस्टंट डिरेक्टर. स्टील फोटोग्राफर म्हणून नाही, कारण त्याच्या आधीच फोटोशूट वगैरे आपला झाला होता, ठीक आहे, पोस्टर वगैरे लॉन्च वगैरे ते पण गोष्टी झाल्या होत्या. जस्ट मला सोनूने असं सांगितलं की या गाण्याचं असिस्टंट डिरेक्टर करशील का वगैरे, बोललो ठीक आहे भाई आपण करूया, कारण मला पण गाणं भरपूर आवडलं होतं. महत्वाची गोष्ट मी कोल्हापूरला कधी गेलो नव्हतो, मला कोल्हापूरही बघायचं होतं. कोल्हापूरची लोक म्हणजे मित्र वगैरे आहेतच, पण कोल्हापूरला जाऊन तिथे शूट करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मग सोनू कुमारने मला सांगितलं चला जाऊया, आणि एक असिस्टंट डिरेक्टर म्हणूनच, कारण मला जास्त त्यातलं जस्ट मी त्या गोष्टी शिकत सुद्धा होतो आणि म्हटलं आपल्याला शिकताही येतील त्या गोष्टी. जस्ट मी ऍक्टिंग वगैरे आपण करतो, अँकरिंग करतो, पण त्यासोबत असिस्टंट डिरेक्टर अँड सगळं प्रोजेक्टचं आपल्याला समजलं तर खूप बरं होईल. एक संधी दिली सोनू, त्यासाठी पण तुझा मी आभारी आहे. थँक्यू. सगळ्या टीमचं तुम्ही सुद्धा मला एवढं म्हणजे तिथे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या, शिकवण्यात आल्या, त्याबद्दल पण मी खूप सारं थँक्यू. भक्तीशी मला भेटता आलं, भक्तीची ऍक्टिंग बघता आली, सगळ्या गोष्टी कव्हर सॉन्ग वगैरे बघितले, पण ऑफिशियल सॉन्ग काय असतं बघितले, पण त्यात सोनू कुमार आहे ना, ते काय असतं ते, कारण कशा पद्धतीने शूट गाणं झाल्याच्या नंतर कळालं ह्यांचे ऑलरेडी कव्हर सॉन्ग झाले. हे तुझ्यासाठी नवीन नंतर नाही मला वाटलं की पहिले काय तुमचं याच्यासोबत माझा ऑफिशियल सॉन्ग आहे. कव्हर सॉन्ग तो 40 से ऊपर रहेंगे. बोलला की आम्ही काम केलेच होतं, मी बघितलं. सोनू सोबत पहिलंच गाणं होतं, म्हणजे कव्हर सॉन्ग वगैरे अशी ओळख वगैरे की ह्याची ओळख एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेड होती माझ्यासाठी. तरी मी आमचा एक म्युच्युअल फ्रेंड आहे, त्याच्या थ्रू आमची ओळख झाली आणि खूप चांगला त्याचा नेचर आहे, त्यामुळे मग मला त्याच्यासोबत काम करताना काही असं वाटलं नाही की बाबा हिंदी आहे आपण त्याला मराठी देऊया, बट नाही, त्यांनी ज्या हिशोबाने मराठी गाण्याला जे प्रेम दाखवण्याचा त्यांनी जो धाडस केलाय, त्या धाडसामुळे मी कॉन्फिडेंट होतो की हा करेलच आणि ह्या मराठी गाण्याला तो न्याय देईलच. सो मला त्याच्यावरती बिलीव्ह आहे. तर आकाश मला हे जाणून घ्यायचंय, गाण्याच्या मध्ये ज्या मुलीला तू प्रपोज केलंय तर ती स्टोरी पुढे कंटिन्यू होणार आहे की नाही? ते पण जर अपुरंच राहिलं. ती स्टोरी कंटिन्यू होणार आहे साताऱ्यामध्ये त्याचं शूट लागणार आहे, त्याच्यावरती शुभम सगळंच लिरिक्स लिहिणार आहेत आणि ते कंपोज सुद्धा तेच करणार आहेत. किस्सा असा होता की जेव्हा आम्ही तो सीन शूट करत होतो तर त्याला एक वेगळंच फील झालं, माहित नाही काय फील झालं, असं ते नाही आताचा विषय नाही, पण ते शूट करताना त्याला माहित नाही काय फील झालं. त्याने एक अनाउन्समेंट केली
की भाई मी आता ह्याच्यानंतर मी हे गाणं करणार, ते एक लवकरच. नवीन गाणं तो करणार आहे, त्यांनी अनाउन्समेंट केली. आणि आता तो विषय मगाशी पॉडकास्ट मध्ये निघाला की ते गाणं शुभम कारण मी जस्ट सोनूला सुद्धा बोललो आहे की कारण जे मला आवाज, जे शब्द, या गोष्टी म्हणजे भरपूर आवडल्या. त्या आवडल्यानंतर जे माझ्या मनामध्ये जे फील झालं की बाबा आपल्याला गाणं करायचंच आहे. तर आता मला दुसरं नाव दिसतच नाही असं मला वाटतंय. शिवम दादा, मी आत्ताच बोलतो की जे माझं गाणं म्हणजे मला करायचं आहे ते मी याच आवाजामध्ये, याच झोन मध्ये आपल्याला करायचंय. अशाच पद्धतीचं असेल जॉनर. तर नक्कीच नक्कीच लवकर तुला साजेल असं मी सुंदर शब्दामध्ये या गाण्याला रचेल आणि तुझ्यावरती हे गाणं चांगल्या पद्धतीने पिक्चराइज होईल याची जिम्मेदारी आपले दादा घेतील. आपण तो माझ्या संधी गाणं नाही करत. नाही, सध्या आमचे शॉर्ट फिल्म वगैरे पण चालू आहे. पण गाणं डन सांगितलं. हे गाणं जेव्हा मी शूट करत होतो, आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की 8 लोक होते. तर 8 मध्ये आता ती लोक कोण कोण होती, जसं की भक्ती, सोनू, मी, तू, आकाश, आणि त्याच्यानंतर विजय जो कोल्हापूरचाच आहे, जो असोसिएट पण करत होता गाण्याला, आणि मनोज, आणि आपला डीओपी रोहित आणि ड्रोन बिपिन. मित्र होता बिपिन. बिपिन भाई. असे आम्ही 8 लोक होतो. आणि जसं की या गाण्याचं चित्रीकरण जसं ते रोहितने केलं, रोहित चव्हाण. खूप छान केलं त्याने. आणि यंग मुलगा आहे, जास्त पण गाणी वगैरे तो करतो. आणि या गाण्याला पण जसं की सोनूने त्याला सजेस्ट केला, तर सोनूने त्याच्यासोबत कामं केली होती आम्ही, आणि मी पण कामं केली होती त्याची. आमचं वेगळं काम होतं आणि सोनूने आम्ही हे गाणं पहिल्यांदाच केलं. तर सोनूने त्याला कसं घेतलं आणि ह्या गाण्याला तोच पाहिजे की नाही, आता सोनूच सांगितलं. आपण चांगल्या पद्धतीने एवढं भारी शूट केलं. हे रोहित चव्हाण म्हणून ड्युटी होता, त्याने शूट केलेलं आहे. तू रोहितला घेतलं वगैरे, म्हणजे रोहितच काय घेतलं? रोहित, क्योंकि रोहित का साथ मैंने बहुत काम किया, 8-9 गाने किया था, तो मैंने सोचा कि रोहित को ही बेटर रहेगा. और एक्चुअली मेरा बजट भी बहुत कम था ये गाने पे शूट के लिए, तो रोहित मेरे को बेटर बजट दिया, तो फिर मैंने रोहित को ही लिया. फिर रोहित के साथ जो काम मैंने किया, बहुत अच्छा काम किया रोहित भाई ने, अपना शूट अच्छे से किया मतलब. और उसके साथ जो अपना एडिटर है उसका शूट तो रोहित भाई ने किया, अभी उसको एडिट भी तो करना है, गाना सबके सामने दिखाना भी है. तो एडिटर अपना उत्कर्ष भाई, उसने भी अच्छा सपोर्ट किया, एडिट भी करके दिया. वो एडिट होने के बाद फिर ये गाना आया आप लोगों का सामने. उत्कर्षला आम्ही लय सकतो. हाँ. त्याला झोपेतून एडिट. और एक बात बताना तो भूल ही गए, जो वीडियो पैलेस में जो गाना जा रहा था, वीडियो पैलेस में बहुत रिक्वायरमेंट रहता है कि गाना हमें ये फाइल में चाहिए, वो फाइल में चाहिए. उसके लिए मैंने शुभम भाई को भी बहुत इतना साथा है कि पूछा मत. आ रहा है, उत्कर्ष को भी बहुत साथा है, लेकिन मेरे को टाइम पे दिया दोनों लोग ने. शुभम भाई ने भी मेरे को टाइम पे दिया कि देना है तो मुझे आज ही चाहिए. शाम को 5 बजे टाइमिंग मैंने दिया था शुभम भाई, शाम को 5 बजे दिया. उत्कर्ष को मैंने ऑन द स्पॉट कॉल किया, चर्चा मेरे को अब भी चाहिए. उत्कर्ष भाई में बोलते नहीं, चच्चा बोलते हैं हम लोग का एक भाषा है कि हम लोग ऐसे बुलाते हैं सबको. तो ऑन द स्पॉट चर्चा के मेरे को अब भी देना है, मेरे को अब भी करके दो. मतलब उत्कर्ष ने भी बहुत सपोर्ट किया. बोले उस टाइम से इतना सपोर्ट किया ना उत्कर्ष ने भी, और लोकल मतलब जल्दी काम करके दिया. उसके लिए थैंक यू सो मच रोहित भाई को और उत्कर्ष भाई को. हाँ, आणि एडिटिंग भी उसने बहुत अच्छा. हाँ, एडिटिंग तो बहुत अच्छा है, तुम लोग तो सामने से देख ही रहो गाना. या गाण्याचे चित्रीकरण आणि या गाण्याचे एडिटिंग खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. अजून तुला असून कोल्हापूरला जेव्हा शूट करत होतास, ठीक आहे, त्यावेळी कोल्हापूरला ज्या गावामध्ये आपण शूट करतो, कारण कसं असतं बाहेर गावी गेल्यानंतर आपल्याला परमिशन वगैरे घ्यावी लागते, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून तो सपोर्ट तुला कसा भेटला? एक्चुअली सबसे पहले बात तो कोल्हापुर गांव जो है अपना मनोज भाई का गांव थे, और मनोज भाई का भी पहचान बहुत थे. उनका मामा सरपंच थे, और 4-5 जगह गांव का नाम. एक्चुअली अभी गांव का नाम इतना मेरे को याद नहीं कि हाँ, तिकडे आजूबाजूला 4-5 बहुत सारे गांव थे. और गांव का लोग भी बहुत सपोर्ट किए. जब हम लोग नाइट का शूट में जब नाइट शूट कर रहे थे, तभी तो ऐसा लग रहा था कि पूरा गांव, अक्खा गांव आ गए थे पूरा शूट देखने के लिए. तभी तो ऐसा फील हो रहा था कि भक्ति मैडम मेरे को बोलना है, सोनू कुछ बोल, मेरे को शर्म आ रही है, इतना लोग है. तो मतलब उस टाइम भी एक फील होता है कि हम लोग कुछ कर रहे हैं, कि सामने इतना लोग देखने के लिए आया. हम लोग को बहुत प्राउड फील होता है कि हाँ, हम लोग यहाँ पे आके शूट कर. सपोर्ट जो होता है ना गाँव में, मैं अभी तक बहुत सारा शूट पे गया है, भी शूट भी किया, बट इतना सपोर्ट नहीं मिला जो गाँव से सपोर्ट मिलना चाहिए. वो सपोर्ट हमको वो गाँव में मिला. जैसे सरपंच लोग ने अपन जो डैम में शूट किए, वो डैम में शूट करने के लिए कुछ तो परमिशन चाहिए होता है, कि शूट के लिए भी कुछ पे करना पड़ता है उस डैम के लिए. तो हम लोग को सरपंच ने फ्री में करवा दिया, मतलब शूट करो आप लोग, ऐसा सब कुछ. जो ये अपना सरपंच लोग को थैंक यू सो मच, और मनोज भाई को सबसे ज्यादा तो मनोज भाई को थैंक यू सो मच बोलना पड़ेगा, क्योंकि मनोज भाई ने पूरा सेटअप करके दिया गाँव का.
चार पांच गाँव में जो शूट किए पूरा मनोज भाई ने ही करके दिया था पूरा. हे गाणं व्हिडिओ पॅलेसला म्हणजे आता कसं आपण आपल्या गाण्यानंतर आपण अनेक चॅनल्स बघत होतो, कोणत्या चॅनल आपल्याला अपलोड करायचं, कसं काय करायचं, गाणं विकायचं की एसटीडी म्युझिकलाच टाकायचं. व्हिडिओ पॅलेसचा कॉन्टॅक्ट कसा झाला, म्हणजे काय? सबसे पहले बात तो वीडियो कॉल इसको कांटेक्ट मैंने नहीं किया, जो क्लियरली बात है तो राहुल करके एक मेरा दोस्त है, राहुल भाई और आशीष भाई, ये तुमने एक्चुअली अपना रील गाल सॉन्ग के लिए दोनों जा रहे थे वीडियो पहले. तो आशीष भाई ने शायद राहुल भाई का साथ मीटिंग किए थे कि माझी अप्सरा भी सॉन्ग है, ये गाने के लिए बात करते. तो राहुल भाई ने बोला ठीक है चलेगा, माझी अप्सरा भी अपना ही गाना है तो लेके चलते साथ में. तो आशीष भाई ने मुझे कॉल किया कि सोनू ऐसा ऐसा बात है, वीडियो पैलेस जाना है. लेकिन जिस दिन वीडियो पैलेस जाना था ना, उसी दिन मेरा बाहर का ट्रिप था, रायगढ़ का ट्रिप था. मैंने रायगढ़ का ट्रिप कैंसिल करके मैं सोचा पहले गाना इंपॉर्टेंट है, ट्रिप तो अपन बाद में भी कर सकते हैं, गाना होने का बाद. तो रायगढ़ का ट्रिप मैंने कैंसिल किया था. बाद में फिर आशीष भाई का साथ वीडियो पैलेस गया, तीनों गए, राहुल भाई, आशीष भाई, मैं जाके गाना देखा है. तो बस सोनू तू खूप चांगल्या पद्धतीने याचं उत्तर दिलं आहे. सध्या मी शोरूम करून तुझ्याकडे येतो. हे गाणं तू लिहिलंय, सगळं काही तुझंच आहे. आम्हाला ना आणि मला आपल्या सर्व टीमला आणि आपल्या प्रेक्षकांना तुझ्याकडून दोन एक कडवा तरी ऐकायला मला नक्कीच नक्कीच. त्या गाण्याचे खूप फेवरेट लाईन आहे, ती मी गाईल. म्हणजे ही जेव्हा मी लिहित होतो ना, तेव्हा खरंच मी समोर एका व्यक्तीला ठेवून त्या गोष्टीचं लिखाण केलेलं आहे. आणि हे कोण नसून माझी बायको. सगळ्यांच्या तोंडावरती प्रश्न आले, बट मी ते क्लिअर केला. सो त्या गाण्याच्या ओळी अशा काहीतरी आहे. मन माझं झुरतया मागे तुझ्या पळतया, काग पोरी करते माझा राग ग, माझ्या हृदयाची हाक पोरी ऐक नाग, आज मला छळत तुझं गालामध्ये नाचलं, मी अजून तुझा, तू लैला माझी, तू आहे माझी अप्सरा. सो ही लाईन माझी खूप फेवरेट होती. मस्त मस्त. हे असं आम्ही गाणं ऐकतोय असंच आम्हाला वाटत होतं. खूप छान आवाज आहे तुमचा आणि खूप सारं पब्लिकचंही आपल्याला प्रेम भेटतंय. नक्कीच खूप पुढील वाटचालीसाठी सगळ्या आपल्या टीमला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, माझी अप्सरा टीम सोबत आज आपण गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत माझी अप्सरा हा विषय काय आहे, गाणं कसं आहे हे जाणून घेतलं, त्यांचे किस्से आपण ऐकले. खूप सारं प्रेम आहे माझ्या अप्सराच्या टीमला आणि तुमचं सुद्धा प्रेम नक्कीच द्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे माझ्या अप्सराची. जर गाणं तुम्ही बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा. गाणं कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा पॉडकास्ट कसा वाटला तेही नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला. धन्यवाद.